Welcome to Khan's Crop Academy. Good morning, student. Hi, we are going to learn Crop Science Standard 12, paper 1st and 2nd, part 2nd, Agronomy Production 1st and 2nd, Farm Management, lecture number 4. विद्यार्थी मित्रांनो, आपण ॲग्रोनॉमी प्रोडक्शन जो भाग आहे ज्याला आपण फर्स्ट पेपर मधले युनिट पार्ट सेकंड म्हणतो, आपण सेकंड पेपर मधले पार्ट सेकंड असं म्हटलं जातं. दोन्ही पेपरचं जे सेकंड पार्ट आपण सुरू केलेलं आहे हे दोन्ही पार्ट दोन्ही पेपरमध्ये आहे आणि तो चॅप्टर आहे फार्म मॅनेजमेंट. फार्म मॅनेजमेंटवर 2 प्रश्न विचारतात, 2-2 मार्कासाठी, पेपर फर्स्टमध्ये तसंच पेपर सेकंडमध्ये. सोपं भाग आहे, आणखीन सोपं करून तुम्हाला व्यवस्थित समजून सांगत आहे. नोटबुक आणि पेन घ्या, व्यवस्थित लिहून घ्या. काही प्रॉब्लेम असेल कमेंट्स करा. त्यानंतर आपण आणखीन रिव्हिजन सुरू करणार आहोत. तर स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला व्यवस्थित सिलेबस संपवत आहोत. तर सिलेबस काही प्रॅक्टिकल भाग घेतलेला आहे फर्स्ट पेपरमधलं. नंतर रिव्हिजन घेऊ आपण, रिव्हिजन झाल्यानंतर आणखीन प्रॅक्टिकल घेऊ आपण, कारण प्रॅक्टिकल थेरी झाल्यानंतर आहे. यासाठी थेरीला अगोदर आपण वेळ देऊया. तर चला तर बघूया आपण फार्म मॅनेजमेंट लेक्चर नंबर 4, क्रॉपिंग स्कीम. तर देर आर 8 aspects of farm management. In previous lecture explained the 3 aspects of farm management. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण aspect of farm management जे 8 आहेत आणि ते फार्म मॅनेजमेंटमध्ये प्रत्येक याचं एक्सप्लेन केलेलं आहे. जे आस्पेक्ट 8 आहेत ते आस्पेक्ट तर महत्त्वाचे आहेतच, ते पाठच असायला पाहिजे. कारण प्रॅक्टिकलला विचारतात, थेरीमध्ये विचारतात, तर ते आस्पेक्टच बघणं सुरू आहे. म्हणजे शेती व्यवस्थापनाचे जे पैलू आहेत, घटक आहेत, तेच बघणं सुरू आहे. त्यामधलं 4था बघतो आपण, क्रॉपिंग स्कीम. क्रॉपिंग स्कीमची डेफिनेशन विचारतात 1 मार्कासाठी. क्रॉपिंग स्कीम इज अ प्लॅन according is which crops are grown on an individual plot of the farm with an object of getting maximum return from each crop without losing the fertility of the soil. Without losing the fertility of soil. तर क्रॉपिंग स्कीम म्हणजे पीक योजना. क्रॉपिंग स्कीम म्हणजे काय? पीक योजना. पीक योजना हा एक प्लॅन असून त्यानुसार विशिष्ट शेती प्लॉटवर पीक लागवड करून जास्तीत जास्त उत्पन्न मिळवले जाते. त्याचबरोबर जमीन सुपीकता ही कायम ठेवली जाते. तर आपण जे शेत आहे ते शेत एक काय प्लॅन आहे. पीक योजना म्हणजे काय प्लॅन आहे. त्या प्लॅनमध्ये आपण प्लॉटिंग आपण जे पाडतो, इंडिव्हिज्युअल प्लॉट, प्रत्येक प्लॉटमध्ये आपण त्या पिकाचं उत्पादन जास्तीत जास्त निघावं हे जे प्लॅन केलं जातं आणि कमीत कमी जमिनीची सुपीकता व्हावी, म्हणजे सुपीकतेचं लॉस कमीत कमी व्हावं, या दृष्टीनं पण जे प्लॅन केलं असतं त्याला आपण पीक योजना असं म्हटलं जातं. तर त्याची डेफिनेशन विचारतात. नंतर क्रॉपिंग स्कीमचं इम्पॉर्टन्स ऑफ क्रॉपिंग स्कीम. मग हे त्याचं महत्त्व काय, क्रॉपिंग स्कीमचं पीक योजनेचं महत्त्व का असणार आहे? इट इज द बेसिस ऑफ फार्म बजेटिंग. तर शेत अंदाजपत्रकाचं पीक योजना हा पाया आहे. पीक योजना हे पाया आहे. कशाचं? शेत अंदाजपत्रक. फार्म बजेटिंगचं हे बेस आहे. कोण बेस आहे? क्रॉपिंग स्कीम. कारण त्यानुसारच आपल्याला बजेट करता येणार आहे ना. नेक्स्ट, इट डिसाइड अ फार्म मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस. क्रॉपिंग स्कीमच्या आधारे व्यवस्थापनाचे कार्य चालते. व्यवस्थापनाचे कार्य चालतात. इट डिसाइड अ फार्म मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस. फार्म मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस जे आहे, शेत व्यवस्थापन जे चालतं ते क्रॉपिंग स्कीमवरच चालतं. इट शो रिक्वायरमेंट ऑफ परमानंट अँड टेम्पररी लेबर थ्रूआउट द इयर. तर हे क्रॉपिंग स्कीमद्वारे आपल्याला अंदाज म्हणजे किती परमानंट लेबर लागणार आहे, टेम्पररी लेबर किती लागणार आहे, म्हणजे
वर्षामध्ये निरनिराळ्या वेळी किती कायम व हंगामी मजुराची गरज लागेल हे क्रॉपिंग स्कीमद्वारे दिसून येते आपल्याला. क्रॉपिंग स्कीम तयार असेल तरच आपल्याला वर्षभर परमानंट लेबर किती लागणार आहेत, टेम्पररी लेबर किती लागणार आहेत हे आपल्याला माहीत होतं, दिसून येतं. तर नेक्स्ट इम्पॉर्टन्स, इट शो द रिक्वायरमेंट्स ऑफ सीड्स, फर्टिलायझर, पेस्टिसाइड एक्सेट्रा. त्याचबरोबर क्रॉपिंग स्कीम म्हणजे आपल्याला शेती पिकाचं नियोजन असेल तर बियाणे, खते, कीटकनाशके इत्यादी जे निविष्ठा इनपुट आहे व त्याच प्रमाणात त्याची उपलब्धता करण्यास मदत होते, है ना. इट शो द रिक्वायरमेंट ऑफ सीड्स, फर्टिलायझर, पेस्टिसाइड एक्सेट्रा. तर हे आपल्याला किती लागणार आहेत हे आपल्याला कळून येतं. इट शो द मशिनरी अँड इम्प्लिमेंट टू बी परचेस. त्याचबरोबर आपण क्रॉपिंग स्कीमद्वारे आपल्याला मशिनी खरेदी करणे, है ना, हे आपल्याला माहीत होतं. अवजार किती खरेदी करावं लागतं, कोणते अवजार लागणार आहेत हे माहीत होतं. शेतीसाठी आवश्यक यंत्र, अवजाराची माहिती व खरेदीबाबत क्रॉपिंग स्कीम मदत होते. नेक्स्ट, कॅपिटल रिक्वायरमेंट अँड मॅनेजमेंट प्रॉब्लेम्स कॅन बी सोल्यू वेल इन ॲडव्हान्स. तर व्यवस्थापनातील जे काही त्रुटी आहेत, प्रॉब्लेम आहेत, जे काही त्रुटी व भांडवल यासारख्या समस्या सोडवण्यास क्रॉपिंग स्कीम काय करते, आपल्याला मदत करते, उपयोगी पडते. तर दिज आर द इम्पॉर्टन्स ऑफ क्रॉपिंग स्कीम. 2 मार्कासाठी राईट द इम्पॉर्टन्स ऑफ क्रॉपिंग स्कीम असं विचारतात. तर हे पॉईंट आपण सुटसुटीत लिहायला पाहिजे. 2 मार्कासाठी 4 तरी पॉईंट लिहिणं गरजेचं आहे. नंतर विच पॉईंट शुड बी कन्सिडर व्हाईल प्लॅनिंग द क्रॉपिंग स्कीम. तर योजनेचे नियोजन करताना विचारात घ्यावयाचे घटक कोणते असतात, कोणते पॉईंट कन्सिडर केले जातात क्रॉपिंग स्कीम फॉलो करताना, तर ही वेळोवेळी विचारतात. तर क्रॉपिंग स्कीम फॉलो करताना कोणते पॉईंट कन्सिडर केले जातात ते आपल्याला बघायचे आहे. आणि 1-2 वेळे बोर्ड एक्झाममध्ये विचारलेलं पण आहे, फर्स्ट पेपरमध्ये तसंच सेकंड पेपरमध्ये. तर बघूया आपण. फार्मर हॅज टू सिलेक्ट द मोस्ट सुटेबल क्रॉप देअर एकरेज अँड क्रॉप रोटेशन टू बी फॉलोड. तर क्रॉपिंग स्कीममध्ये सगळ्यात अगोदर आपल्याला काय करणं गरजेचं आहे, पिकं निवडणी करणं गरजेचं आहे. पिकाची निवड करणे गरजेचं असतं. त्याचबरोबर पिकाची निवडणी करत असताना आपण पिकाची फेरपालट ही ठरवायला पाहिजे. शेतकऱ्याने परिसराचा विचार करून योग्य पिकाची निवड करावी. त्याचबरोबर त्या पिकाखालील क्षेत्र व पीक फेरपालट ठरवावी. उदाहरणार्थ साखर कारखान्याजवळील भागात 60% क्षेत्र ऊस पीक लागवड करायला पाहिजे. तर हे पीक या पद्धतीने निवडणी करायला पाहिजे. लेबर अवेलेबल थ्रूआउट द इयर शुड बी कन्सिडर. पूर्ण वर्षभरात मजुरांची उपलब्धता कशी असेल याचा विचार करून पिकाची निवड करावी व असे पीक निवडावे जे मजुरांची समप्रमाणात विभागणी करेल. म्हणजे ते मजूर वर्षभरही आपल्याला कामावर राहील आणि त्यांना कामसुद्धा मिळेल आणि आपल्याला प्रॉब्लेम पण येणार नाही. अशा पद्धतीनं आपण पिकाची निवडणी करायला पाहिजे. मजुरी बेकार राहणार नाही, मजुरांची टंचाई भासणार नाही, त्या पद्धतीनं पिकाचं नियोजन करायला पाहिजे. कॉस्ट ऑफ कल्टिवेशन अँड एक्सपेक्टेड मार्केट प्राईस शुड बी कन्सिडर. त्याचबरोबर पिकाची लागवड खर्च व अपेक्षित बाजारभाव विचारात घ्यायला पाहिजे. कॉस्ट ऑफ काही वेळेला काय होतं, बाजारभाव कमी आणि खर्च जास्त लागून बसतं, मग तेव्हा लॉस होतं. तर ते बघायला पाहिजे की त्याची लागवडी खर्च किती येतं आणि बाजारभाव किती आहे. नेक्स्ट, कॅपिटल रिक्वायरमेंट ऑफ कॉस्टली क्रॉप लाईक ग्रेप, बनाना एक्सेट्रा. नंतर आपण जास्त भांडवल गुंतवणूक लागणाऱ्या पिकाची जसं की द्राक्ष निवड करताना भांडवलाची गरज व उपलब्धता विचारात घ्यायला पाहिजे. आपण जास्त खर्चिक लागणारे जी पिकं निवडणी करत असताना आपल्याकडे उपलब्धता किती, आपल्याकडे भांडवल किती आहे, का कर्ज बाजारी होणार हे विचारात घ्यायला पाहिजे. त्या पद्धतीनं पीक पद्धत निवडायला पाहिजे. नेक्स्ट, वॉटर रिक्वायरमेंट ऑफ डिफरंट क्रॉप्स अँड इट्स अवेलेबिलिटी. तर
त्याचबरोबर विविध पिकाची पाण्याची गरज व पाण्याची उपलब्धता ही बघून पीक निवडायला पाहिजे. ते पाण्याचं पीक आहे का कोरडवाहू पीक आहे या पद्धतीने आपण काय करायला पाहिजे, त्याची निवडणी करायला पाहिजे की त्यामध्ये पिकाची व्यवस्थित निवडणी करणं गरजेचं आहे. नेक्स्ट, क्रॉपिंग स्कीम adopted by neighboring field livestock requirement like green fodder, कडबी etc. त्याचबरोबर पण जनावरांसाठी आवश्यक चारा, कडबा असं जे यांची पिके निवडताना विचार करून संबंधित पिकाची पीक योजना समावेश करावं लागेल. तर आपले जे काही गरजा आहेत आणि जनावरांचे जे गरजा आहेत हे सुद्धा पुरवठा व्हायला पाहिजे. तर या पद्धतीनं पीक पद्धती नियोजन करणं गरजेचं आहे. तर नेक्स्ट बघू आपण कॅरेक्टरिस्टिक ऑफ गुड क्रॉपिंग स्कीम. कॅरेक्टरिस्टिक ऑफ गुड क्रॉपिंग स्कीम. तर चांगल्या पीक नियोजनाचे किंवा आदर्श पीक योजनेचे गुणधर्म काय असतात. आदर्श पीक योजना कशी असते तर ते आपण एक्सप्लेन करू इथं. इट शुड सप्लाय फूड टू फॅमिली अँड फॉडर टू द कॅटल. एक्झाम्पल जवार, मेज, राईस, व्हीट, बाजरी. तर these are the crop can be taken, then supply food to family and fodder to the cattle. आपण आदर्श पीक योजना तयार करत असताना आपण फॅमिलीचे विचार करायला पाहिजे. त्याचबरोबर आपण आपल्या जनावरांचा लाईव्हस्टॉकचाही आपण विचार करायला पाहिजे. आपल्यासाठी धान्य आणि जनावरांसाठी वैरण मिळायला पाहिजे. दोघांची गरजा पुरवठा व्हायला पाहिजे शेतीमधून. नेक्स्ट, इट शुड गिव्ह कॅश इन्कम टू फार्मर. एक्झाम्पल शुगर केन, कॉटन, टोबॅको, चिली, पोटॅटो. त्याचबरोबर आपलं जे काही पैसा शेतकऱ्यांना नगदी पिकातून हातामध्ये पैसा देणारी योजना असावी लागते की पैसाही पाहिजे, फक्त धान्य वैरण चालणार नाही. त्याबरोबर आपल्याला नगदी पैसा असणं गरजेचं आहे. जे काही दवाखाने, कपडे लत्ते, शिक्षण आहे यासाठी जे पैसा लागतं तेही आपल्या शेतामधून निघाला पाहिजे. असे नगदी पिके आपण घेणं गरजेचं असतं. नेक्स्ट, फॉलो प्रॉपर क्रॉप रोटेशन इन फील्ड. जवार नेक्स्ट मूग, कॉटन आफ्टर सोयाबीन, सोयाबीन आफ्टर व्हीट एक्सेट्रा. तर आपण पीक योजना अशी करायला पाहिजे की पिकाची फेरपालट व्यवस्थित व्हायला पाहिजे की जेणेकरून जमिनीची सुपीकताही टिकून राहते. सर्वात उपयुक्त योग्य पिकाचा विचार करून पीक फेरपालटीचे नियोजन केले जावे. पीक फेरपालटचे नियोजन केले जावे. तर या पद्धतीने असायला पाहिजे. देन लेग्युमिनस क्रॉप शुड बी इन्क्लुडेड टू मेंटेन द फर्टिलिटी ऑफ सॉइल. एक्झाम्पल मूग, सोयाबीन, उडीद, ग्राम. दीज आर द लेग्युमिनस क्रॉप शुड बी टेकन इन्क्लुडेड टू मेंटेन द फर्टिलिटी ऑफ सॉइल. त्याचबरोबर आपण हे शेंगवर्गीय पिके सुद्धा घ्यायला पाहिजे. जमिनीची सुपीकता कायम ठेवण्यासाठी पीक योजनेत कडधान्य पिकाचा समावेश करण्यात यावा. कडधान्य म्हणजेच डाळवर्गीय पिके, शेंगवर्गीय पिके. नेक्स्ट, इट शुड बी रिड्यूस द कॉस्ट ऑफ कल्टिवेशन बाय इन्क्लुडिंग द क्रॉप्स लाईक पोटॅटो, ओनियन. त्याचबरोबर कमी खर्चिक लागणारे जे पिकं आहेत ते आपण घ्यायला पाहिजे. शेतमजुरांना वर्षभर काम देणारी पीक योजना असावी. शेतकऱ्याला नियमित वर्षभर पैसा मिळवून देणारी पीक योजना असावी लागते. त्याचबरोबर कमी खर्चिक प्रत्येक पिकाच्या लागवडीखालील क्षेत्र प्रत्येक वर्षी समान असायला पाहिजे. पीक योजनेमुळे लागवड खर्चात कपात होईल अशी पिके निवडावी. जसं बटाटा आहे, ओनियन आहे, ग्राउंडनट आहे. तर या पिका खर्च कमी लागतं अशी पिकं आपण घ्यायला पाहिजे. नेक्स्ट, इट शुड गिव्ह फ्लो ऑफ कॅश थ्रू आउट द इयर, दॅट इज व्हेजिटेबल क्रॉप. त्याचबरोबर शेतकऱ्याला नियमित वर्षभर पैसा मिळवून देणारी पीक योजना असायला पाहिजे. व्हेजिटेबल क्रॉप घेतलं त्यामध्ये कंटिन्युअस पैसा मिळत राहतं. नेक्स्ट, इट शुड गिव्ह फ्लो ऑफ कॅश थ्रू आउट द इयर. नेक्स्ट, इट शुड मेंटेन फर्टिलिटी ऑफ सॉइल बाय ग्रो ग्रीन मॅन्युअर क्रॉप लाईक सनेम क्रॉप. त्याचबरोबर जमिनीची सुपीकता टिकून ठेवण्यासाठी आपण हिरवळी खते सुद्धा लागवड करायला पाहिजे. तसं नियोजन असायला पाहिजे. इट शुड बी हेल्पफुल इन
इम्प्रूव्हिंग द स्टँडर्ड लिव्हिंग ऑफ फार्मर. त्याचबरोबर आपलं जीवनमान उंचावण्यासाठी असं जे पीक पद्धती आपण वापर करायला पाहिजे की ज्यामुळं आपलं जीवनमान उंचावणार आहे, लिव्हिंग स्टँडर्ड होणार आहे. या पद्धतीनं हे योजना तयार करणं, पीक योजना तयार करायला पाहिजे. नेक्स्ट आपण बघणार आहोत कॅलेंडर ऑफ ऑपरेशन. कॅलेंडर ऑफ ऑपरेशन तर यालाच आपण शेतातील कार्याची दिनदर्शिका, त्यालाच आपण कॅलेंडर ऑफ ऑपरेशन असं म्हणतो. तर कॅलेंडर ऑफ ऑपरेशन हे सुद्धा डेफिनेशन नेहमी विचारतात एक मार्कासाठी. डेफिनेशन पार्ट असायलाच पाहिजे. इट इज अ टॅब्युलर इन्फॉर्मेशन इंडिकेटिंग द टाइप ऑफ वर्क टू बी डन ऑन ईच क्रॉप ड्युरिंग इट्स लाईफ सायकल. ड्युरिंग इट्स लाईफ सायकल. तर कॅलेंडर ऑफ ऑपरेशन म्हणजेच काय की कॅलेंडर ऑफ ऑपरेशन म्हणजेच तक्त्याच्या स्वरूपात मांडलेली माहिती ज्यावरून प्रत्येक पिकाच्या जीवन काळात कोणत्या प्रकारची कार्य करावी ते दर्शविली जाते. यालाच आपण कॅलेंडर ऑफ ऑपरेशन असं म्हणतो. कॅलेंडर ऑपरेशन म्हणजे काय, एक टॅब्युलर इन्फॉर्मेशन आहे, एक तक्त्यातील माहिती आहे ज्यावरून प्रत्येक पिकाच्या जीवन काळात कोणकोणते प्रकारची कार्य करावी हे दर्शविते. यालाच आपण कॅलेंडर ऑपरेशन म्हणतो. यामुळं काय होणार आहे, कॅलेंडर ऑपरेशनमुळं आपल्याला व्यवस्थित कामाचं नियोजन लगत शेती निविष्ठाची वेळेवर व्यवस्था करण्यासाठी याची गरज असते की जे काही निविष्ठा इनपुट आहे त्याचा परिपूर्ण फायदा घेता येते. शेतमजुराची अगोदरच व्यवस्था करण्यासाठी कॅलेंडर ऑपरेशनची गरज असते. प्लॅनिंग ऑफ लेबरचं कशा पद्धतीनं युटिलाइज करायला पाहिजे हे कॅलेंडर ऑपरेशनवर आपल्याला कळतं. एकाच वेळी अनेक कार्य करण्याची वेळ आल्यास त्यातील प्राधान्याने कोणते कार्य करावे हे कॅलेंडरमध्ये दर्शविले जाते. आता बऱ्याच वेळा एकच वेळ कामाची गर्दी होते, मग त्यामध्ये कोणतं काम पहिले करावं हे शेतकऱ्याला सुचत नाही. तर कॅलेंडर ऑपरेशनचा वापर करून आपण कोणतं काम करायला पाहिजे हे आपल्याला कळतं कॅलेंडर ऑपरेशनवरून. कारण तिथं दिनदर्शिका ठरवलेली असते की या तारखेला या भुईमुगामध्ये काय काम करायचं आहे, कापसामध्ये काय करायचं आहे असं दर्शविलं जातं. त्यालाच आपण कॅलेंडर ऑपरेशन म्हणतो. एखाद्या शेतीच्या कामासाठी आवश्यक स्त्री पुरुष मजूर बैल यांचा अंदाज करण्यासाठी याची आवश्यकता असते. त्याचबरोबर कॅलेंडर ऑपरेशनमुळे आपल्याला फिमेल लेबर, मेल लेबर, बुलक पॉवर हे किती लागतं हे आपल्याला कळून येतं. शेती व्यवसायाच्या यशस्वीकरिता शेती कार्याची योग्य वेळ यामध्ये दर्शविली जाते. तर शेती व्यवस्थापन करताना कॅलेंडर ऑपरेशन हे फार महत्त्वाचं असतं. तर हे आपण महत्त्व बघितलं. आता बघू आपण स्टेप टू बी टेकन व्हाईल प्रिपेरिंग द कॅलेंडर ऑपरेशन. विच पॉईंट शुड बी कन्सिडर व्हाईल प्रिपेरिंग कॅलेंडर ऑफ ऑपरेशन. तर आपण कॅलेंडर ऑपरेशन बनवताना कोणतं पॉईंट आपण कन्सिडर करायला पाहिजे हे या कॅलेंडर ऑपरेशनवरून आपल्याला कळतं. तर मेक लिस्ट ऑफ क्रॉप्स अँड एंटरप्राइजेस ऑन द फार्म. सगळ्यात अगोदर आपण पिकाची यादी तयार करायला पाहिजे. शेतातील एंटरप्राइज व पिकाची यादी करणे हे पहिलं पॉईंट आहे. नेक्स्ट, प्रेपर लिस्ट ऑफ ऑल ऑपरेशन टू बी डन इन सिरियल ऑर्डर फॉर ईच क्रॉप. त्याचबरोबर शेतातील प्रत्येक पिकासाठी व एंटरप्राइजसाठी क्रमवार आवश्यक कार्याची यादी करणे. तर प्रेपर लिस्ट ऑफ ऑल ऑपरेशन. त्यानंतर आपल्याला पूर्ण पिकामध्ये आपण त्याच्या आयुष्यामध्ये काय काय कामं करणार आहोत याची यादी तयार करायला पाहिजे. ते सिरियल ऑर्डरनं प्रत्येक पिकाचं. इंडिकेट टाईम लिमिट फॉर ईच ऑपरेशन. त्या प्रत्येक कामासाठी किती वेळ लागतं हे ठरवायला पाहिजे, म्हणजे ते तयार करायला पाहिजे. प्रत्येक कार्य पूर्ण करण्यासाठी अंतिम मुदत दर्शविणे हे गरजेचं आहे. स्टिमेट द फिमेल अँड मेल लेबर अँड बुलक्स फॉर ईच ऑपरेशन. प्रत्येक भागासाठी किती स्त्री पुरुष मजूर लागतील याचा अंदाज घेऊन त्यांची व्यवस्था करणे गरजेचं असतं.
फायनली प्रेपर शीट ऑफ वर्क शेड्यूल. त्याचबरोबर शेवटी कामाचे एकत्रित व सर्वसमावेशक वेळापत्रक बनवणे. सगळं एकत्र आणायला पाहिजे. प्रत्येक आपण पिकाची यादी केली, कामाची यादी केली है ना, किती वेळ लागणार ती यादी केली, किती मजूर लागणार ती यादी, सगळ्याच एकत्र आणावं लागतं. एक शेड्यूल तयार करा, शीट ऑफ वर्क शेड्यूल तयार करावं लागतं. तर हे पॉईंट कन्सिडर केले जातात ॲट द टाइम ऑफ कॅलेंडर ऑफ ऑपरेशन. नेक्स्ट आपल्याला बघायचे पॉईंट ते आहे फॉर्म इनपुट. त्यालाच आपण कृषी निविष्ठा, त्यालाच आपण फॉर्म इनपुट असं म्हटलं जातं. कृषी निविष्ठा म्हणजे थोडं वेगळं वाटतं आहे की नाही. फॉर्म इनपुट म्हटलं की सोपं वाटतं आपल्याला आहे ना. देर आर 2 टाईप्स ऑफ फॉर्म इनपुट. आता निविष्ठा म्हणजे शेतामध्ये लागणारं, इनपुट म्हणजे घालणे. शेतामध्ये जे लागतं आपल्याला त्याला इनपुट असं म्हटलं जातं. आउटपुट म्हटलं की जे इन्कम निघतं त्याला आउटपुट म्हटलं जातं. तर इनपुट आउटपुट. इनपुट म्हणजे शेतामध्ये जे जे लागतं आपण जे घालतो है ना, तर त्याला आपण इनपुट असं म्हणतो. तर देर आर 2 टाईप्स ऑफ फॉर्म इनपुट, रिकरिंग इनपुट, नॉन रिकरिंग इनपुट. तर 2 पद्धतीचं इनपुट असतं, ज्याला आपण आवर्ती निविष्ठा आणि अनावर्ती निविष्ठा असं 2 टाईप करतो आपण इनपुटचे. तर रिकरिंग इनपुट मीन्स दीज आर इनपुट विच वन्स युटिलाइज नीड्स टू बी परचेस्ड न्यू फॉर नेक्स्ट इयर. रिकरिंग म्हणजे पुन्हा पुन्हा, जे आपल्याला पुन्हा पुन्हा लागतं आणि आपण ते खरेदी करावं लागतं, नवीन घ्यावं लागतं आपल्याला, त्याला आपण रिकरिंग इनपुट म्हणतो. त्यालाच आपण आवर्ती निविष्ठा, प्रत्येक वर्षी नव्याने खरेदी कराव्या लागणाऱ्या निविष्ठा म्हणजे आवर्ती निविष्ठा. शेती क्षेत्राचे आकारमान व प्रकार यावर आवर्ती निविष्ठा गरज अवलंबून असते. याची खरेदी अशा वेळी करावी जेव्हा त्या कमीत कमी किमतीमध्ये उपलब्ध असतील. ज्या निविष्ठामध्ये सीड, बियाणं, फर्टिलायझर, खते, पेस्टिसाइड, कीटकनाशके, ऑइल, लेबर हे पूर्ण कशामध्ये येतं, रिकरिंग इनपुटमध्ये येतं. म्हणजे पुन्हा पुन्हा आपल्याला खरेदी करावं लागतं, नव्यानं घ्यावं लागतं. संपतं, एकदा आपण घेतलेलं संपतं, पुन्हा आणखीन घ्यावं लागतं. नॉन रिकरिंग इनपुट, त्याला आपण अनावर्ती निविष्ठा. These inputs are of capital nature and once purchased can be used for several years. तर नॉन रिकरिंग इनपुट म्हणजे एकदा खरेदी केल्यानंतर, विकत घेतल्यानंतर ते लवकर घ्यायची गरज नसते, ते वर्षानुवर्ष चालतं. जसं की लँड आहे, एकदा जमीन घेतली की पुन्हा पुन्हा खरेदी करावं लागतं का, संपते का, नाही. बैल काही काळापर्यंत राहतातच, इम्प्लिमेंट काही काळापर्यंत राहणार, मशिनरीज आहे, इंजिन आहे, मोटर पंप आहे, पाईपलाईन आहे, हे निविष्ठा जी आहे हे नॉन रिकरिंगमध्ये येतात. हे पुन्हा खरेदी करण्याची गरज नाही. हे 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष, 50 वर्ष, 100 वर्ष राहत आहे ना, त्याला पण नॉन रिकरिंग. तर तुम्हाला फक्त नाव लक्षात ठेवायचे की रिकरिंग कोणते, नॉन रिकरिंग 2 मार्कासाठी विचारतात. तर एक्झाम्पल द्यायचे असतात रिकरिंग, नॉन रिकरिंगचे. तर ही अनावर्ती म्हणजेच एकदा खरेदी केल्यास अनेक वर्षे वापरता येतात. अनावर्ती निविष्ठाची खरेदी काळजीपूर्वक करावी, कारण त्याची किंमत खूप असते व ते पुन्हा पुन्हा वापरली जातात. तर ते व्यवस्थित बघूनच आपण खरेदी करायला पाहिजे. नॉन रिकरिंग इनपुट जे आहे, कारण ते जास्त वर्षापर्यंत राहणार आहे, पुन्हा पुन्हा त्याचा वापर होणार आहे. त्या पद्धतीने 2 मार्कासाठी विचारतात. तर विद्यार्थी मित्रांनो, सेकंड पेपरमध्ये प्रॅक्टिकलमध्ये सुद्धा आहे, कॅलेंडर ऑपरेशन आहे, क्रॉपिंग स्कीम आहे, सगळं रेकॉर्ड बुकमध्ये आहे. आणि प्रॅक्टिकलला हे प्रश्न विचारतात 5 मार्कासाठी 2 प्रश्न क्वेश्चन नंबर 1 मध्ये, पेपर सेकंडमध्ये. लक्षात, आपण जे रेकॉर्ड बुक काढलेलं आहे निकिता पब्लिकेशन अंतर्गत, त्यामध्ये सगळं दिलेलं आहे. आपण प्रॅक्टिकलही पूर्ण घेणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, बघत राहा, आपल्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि घवघवीस मार्क घ्या. विद्यार्थी मित्रांनो, काही कमेंट्स येतात, आम्ही नवीन जॉईन झालो, काय करायला पाहिजे. तर तुम्ही जे महत्त्वाचे प्रश्न दिलेले आहेत ते व्यवस्थित तयारी करणे, त्याचबरोबर आपण रिव्हिजन घेणार आहोत. घाबरू नका. नवीन विद्यार्थ्यासाठी जर मागचं पूर्ण बघणं होत नसेल, तसं तर जे 8 मार्कासाठी आपण क्रॉप दिलेले आहेत ते तर बघायलाच पाहिजे तुम्ही डिटेलमध्ये.
आणि त्याचबरोबर पण रिव्हिजन घेणार आणखी तुम्हाला सोपं वाटणार आहे. घाबरायची काही गरज नाही, चिंता अजिबात करू नका. आहे खान्स क्रॉप अकॅडमी यूट्यूब चॅनल तुमच्या सेवेशी. जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्स. जय जवान जय किसान.